काय आम्हाला परमिशन आहे? सरकारी परवानगी, किल्ल्यावर दारू पार्टी, ऐतिहासिक वास्तूत खुलेआम धिंगाणा। गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा, ही ट्रे बघा। परवानगीवरून ठाकरे सेनेचा हल्लाबोल। तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे, हे कसं काय मान्य आहे? तुम्हाला वाटेल ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा लॉनमध्ये मस्त पार्टी रंगली, हातात बिअरचे कॅन, दारूचे ग्लास घेऊन बड्या धेंड्यांचा धिंगाणा सुरू आहे। मात्र थोडं थांबा, हे कुठलं हॉटेल नाही तर चक्क किल्ला आहे, आणि तोही मुंबईतील। गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा, ही ट्रे बघा। इसका ये कौन है? मॅनेजर कौन है? मॅनेजर कौन है? राज्यातील गड किल्ल्यांची दुरावस्था होत असतानाच आता चक्क किल्ल्यावर दारूपट्ट्या होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विशेष म्हणजे सरकारी परवानगीनं पार्टी केली जात असल्याचा दावा आयोजकांनी केलाय। तर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन वरड नाही, विचारा नाही। तुम्ही कोण? दोन डॉक्युमेंट काय करा, तुम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे? एक मिनिट, तुम्हाला कॉल पडले, तुम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे, ऍक्शन करा। जे काय आहे ते करा, कायद्याप्रमाणे जे करायचं आहे ते करा। वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा आरोप ठाकरे सेनेनं केलाय। अखिल चित्रेंनी दारू पार्टीचा व्हिडिओ ट्विट केला। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेनं ऐतिहासिक किल्ल्यावर दारू पार्टीला परवानगी कशी दिली, असा सवाल त्यांनी केलाय। या कार्यक्रमाचं संयोजन स्वतः महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। भारतीय जनता पार्टीचा हा जो काय दुटप्पीपणा आहे, जो काय ढोंगी त्यांचा चेहरा आहे, त्याचा बुरखा फाडण्यासाठी हा जो काय काल स्थानिक तिकडचे जो काय रहिवासी आहेत ते तक्रार घेऊन तिथे गेले होते, तर तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे, हे कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर हे कसं काय होऊ शकतं? ह्याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्राला, मुंबईच्या जनतेला त्यांनी ह्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे, आणि पाहू ते आता उत्तर देतात की नाही। या गंभीर प्रकारावरून काँग्रेसनंही हल्लाबोल केलाय। दारू पार्टीला लाच घेऊन परवानगी दिली असा घणाघाती आरोप आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्यास कारवाई होणार असा इशारा दिला। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता, आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेली आहे, आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल। पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणारी ही मुंबईतील ऐतिहासिक वास्तू आहे। गड किल्ला आमचा मराठ्यांचा आहे। 1965 पोर्तुगीजच्या हातात होता, आता आमच्या मराठ्यांचा आहे। रायगड दारू पिणार का? हे गडाच्या खाली रेस्टरूम, म्हणजे मुतायला पण गडाच्या खाली। अरे दारू सोड आहे गडाच्या खाली, काय बोलतो तू? बघ रेस्टरूम गडाच्या खाली, गडाच्या खाली। 1640 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला। किल्ला मुख्यत्वे माहीम खाडी आणि अरबी समुद्रावर टेहळणी करण्यासाठी आणि संरक्षणासाठी बांधला गेला होता। 18व्या शतकात ब्रिटिशांनी या किल्ल्याचा काही भाग नष्ट केला। आज हा किल्ला एक ऐतिहासिक स्थळ आहे, आणि समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक इथे येतात। राज ठाकरेंनी ही गड किल्ल्यांची जपणूक करण्यात सरकार कमी पडत असल्याचा निशाणा साधला होता। असं असताना वांद्रे किल्ल्यावरची व्हाईट कॉलर धनदांडग्यांची खुलेआम पार्टी ऐतिहासिक खुणांचं महत्त्व किती कमी होत चाललंय आणि सरकारी यंत्रणा किती उदासीन आहे हेच अधोरेखित करते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।